हॅलो हाय नमस्कार राम राम मंडळी। तर आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर माझं नाव आहे पूनम शिंदे आणि आपला चॅनल हा नवीन आहे, तर आपल्या चॅनलला थोडासा सपोर्ट करा। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की एकदम साधा सिंपल मध्ये मेकअप कसा करायचा आणि जरी आपल्याकडे कुठले प्रोडक्ट वगैरे नसले ना तरी पण किती छान मेकअप होऊ शकतो आणि किती छान पद्धतीने आपला चेहरा दिसू शकतो हे दाखवते मी तुम्हाला। तर चला आता आपण ना थोडेसे काय ना लांब केस असल्यामुळे अगोदर केसांमधला गुंता काढून घेऊया। अगोदर फ्रेश मध्ये तोंड धुवून यायचं आणि केसांमधला गुंता काढून घ्यायचा। तर तुम्ही बघा की भरपूर लांब केस असल्यामुळे प्रॉब्लेम तरी येतोच, गुंता वगैरे होतो हे। आणि कसं आहे ना जरा आमच्या पण घरात लहान बाळ आहेत वगैरे, तुम्हाला दिसत असेल तर बाळ झोपलेलं आहे व्हिडिओमध्ये दिसत असेल। तर काय आहे ना थोडंसं लहान मुलं असल्यानंतर आपल्याला वेळ स्वतःला द्यायला भेटत नाही वगैरे, पण त्यातनं पण तरी पण मुलं झोपली किंवा काय झालं तर मग आपण थोडासा स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे ना। आणि कुठली पण गोष्ट म्हणलं ना आपल्याला कुठली गोष्ट मिळवायची असेल, कुठली गोष्ट अचीव करायची असेल ना तर आपल्याला हे म्हणजे स्वतःला थोडंसं कष्ट करावं लागतं। आणि कष्ट केल्याशिवाय तुम्हाला तर माहितीच आहे कष्टाशिवाय काय पर्याय नाहीये आणि कष्ट हे माणसाला करावंच लागतं। तर चला आपल्या केसांचा गुंता पूर्णपणे निघालेला आहे आणि थोडंसं नॉर्मल पफ सारखा पाडून घेतलेला आहे मी, कारण जेवढे म्हणजे केस मला तर एवढे जास्त करून मोकळे केस आवडत नाहीत बरं का, पण तरी पण थोडा पफ पाडून केस मोकळेच ठेवल्यात। आणि काय ना कमीत कमी म्हणजे जास्त नाही मला आवडत मेकअप करायला वगैरे, पण कमीत कमी मेकअप ह्याच्यामध्येच मी करते। आता तो जो हातात तुम्ही बघताय ना तो पावडरचा तो बंच आहे, तर तो ना ॲक्च्युली मुलांकडून तुटलेला आहे आणि तरी पण मी तसाच ॲडजस्ट करते। कारण काय आहे ना की सगळ्याच गोष्टी आपल्याला प्रत्येक वेळेस अवेलेबल होत नाहीत किंवा सगळ्याच गोष्टी ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट भेटत नाही, त्यामुळे तुम्ही बघू शकता फक्त आपण ती साधी पावडर लावलेली आहे, साडी वगैरे आपण अगोदरच घातलेली आहे। तर टिकली पण टिकल्या कसं आता मुलं असल्यामुळं बाहेर पडता येत नाही, त्यामुळे एकदमच घेऊन ठेवावं लागतात वगैरे थोडंसं। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी एक चंद्रकोर लावलेले आहे आणि चंद्रकोर कशी वाटते ते छान वाटते बरं का। आणि एकदम म्हणजे एकदम साधे सिंपलमध्ये मेकअप करायचा। तर आता त्या लिपस्टिक आहेत त्या पण माझ्या म्हणजे पोरांकडून तुटलेले आहेत, तर ते पण ॲडजस्ट करून घ्यायचं, काय त्याला काय आता काय पर्याय नाही ना। पोरं लहान घरात असल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्याच लागतात। कुठली गोष्ट तुटली फुटली नुकतीच नवीन आणली तरी ती पोरं तोडून टाकतात ना घरात लहान पोरं असल्यानंतर। तर बघू शकता लिपस्टिक लावण्या अगोदर थोडंसं तुम्ही होटांना वॅसलीन लावलं ना की मग होठ जरा म्हणजे फाटत नाहीत किंवा होटांना चिरा पडत नाहीत किंवा ते आपण म्हणतो ना उलत नाहीत, होठ उलत नाहीत। तर मग ते होटांना अगोदर वॅसलीन लावून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरून जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी थोडीशी नॉर्मलमध्ये लिपस्टिक लावायची। तर तुम्ही बघू शकता किती कमी म्हणजे कमी टाईममध्ये आणि किती कमी वस्तूंमध्ये, म्हणजे पावडर नाही, कुठली फेअर अँड लवली नाही, कुठले प्रोडक्ट नाही किंवा काही नाही आणि छानपैकी मेकअप झालेला आहे। आणि तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम कमी टाईममध्ये आणि एकदम कमी वेळेत झालेला आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का मला गजरा हा खूप आवडतो, त्यामुळं नेहमी माझ्या म्हणजे माझ्याकडे असतोच, अवेलेबल असतोच। लहान मुलं असली वगैरे काय झालं काहीही होऊ द्या तरी पण मी माझ्याकडे गजरा हा असतोच। तर छोटंसं बघा हे मंगळसूत्र म्हणजे हे गळ्यातलं पण मी घातलं, कारण साडी घातली म्हणल्यानंतर त्याच्यावर असं थोडंसं चांगलं नाही वाटत आणि आपल्याला रील पण शूट करायच्या होत्या, रील काढायच्या होत्या, त्यामुळं गळ्यातलं पण घालून घेतलं। तर तुम्ही बघू शकता तर मला मोकळे केस एवढे आवडत नाहीत, म्हणून मग मी नंतर असा विचार केला की मोकळे केस ठेवण्यापेक्षा नंतर पोरगा उठला वगैरे त्याला घ्यायचंही म्हणलं तर तो केस ओढल ना, म्हणून मी केस बांधायचा विचार केला, पण नथ राहिली होती। तर तुम्हाला माहिती आहे पूर्ण सगळा शृंगार केला ना तर नथीशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळं नथ घालून घेतली आणि तुम्ही कसा वाटतोय ते बघा। मग नंतर मला काही केस मोकळे आवडले नाहीत म्हणून मी वेणी घातली। तर तुम्ही पूर्ण हा फायनल लुक बघू शकता आणि साध्या पद्धतीनं एकदम, तर बोलतात ना जास्त मेकअप करायची काहीच गरज नसती। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।